नमस्कार मित्रांनो, संगीत संन्यस्त खळग हे नाटक सध्या चालू आहे आणि या नाटकामुळे बऱ्याचशा कॉन्ट्रोवर्सी निर्माण झालेल्या आहेत. वंचित बहुजन आघाडी आणि बौद्ध काही संघटना आहेत, या संघटनांनी विरोध केलेला आहे. त्या संदर्भातच आज मी चर्चा करणार आहे. ही जी चर्चा असेल अगदी प्रामाणिकपणे करणार आहे, मी पक्षपाती करणार आहे आणि ऐतिहासिक जे काही पुरावे असतील त्याच्या माध्यमातून ही चर्चा करणार आहे. तर याच्यामध्ये शाक्याचा एक राजा आहे, शुद्धोधन म्हणजे भगवान बुद्धाचे वडील दाखवलेले आहे, हे सत्य आहे. परंतु त्यांचा जो सेनापती दाखवलेला आहे, दर्शवण्यात आलेला आहे, तो विक्रमसिंग हा एक काल्पनिक सेनापती दाखवलेला आहे. हे काल्पनिक पात्र उभं करण्याचं आणि एक कपोलकल्पित एक स्टोरी निर्माण करण्याचा उद्देश हा आहे की भगवान बुद्धांची जी अहिंसा आहे ही अहिंसा चुकीची कशी होती आणि अहिंसेपेक्षा हिंसा कशी श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण ते कसं आपण जरा व्यवस्थित बघूया, चर्चा करूया. विक्रमसिंग हा सेनापती दाखवलेला आहे. विक्रमसिंग भगवान बुद्ध अनेक वर्षामधून, मला वाटतं 10 वर्षानंतर ते शाक्य म्हणजे त्या राज्यामध्ये येत असतात, शाक्य घराण्यामध्ये, आणि त्यांचा जो सेनापती आहे त्याच्याबरोबर ती चर्चा दाखवलेली आहे. आणि त्या चर्चेच्या माध्यमातून वास्तविक ती चर्चामध्ये पण तो असं सांगतो की अहिंसा चुकीची असते वगैरे वगैरे. असं असताना सुद्धा जर त्याचा जर उद्देश हा आहे की अहिंसा चुकीची आहे, मग तो बौद्ध धर्माची दीक्षा का घेतो हा एक प्रश्न आहे. आणि तो बौद्ध धर्माची दीक्षा घेतो असं दाखवलेलं आहे. या नाटकाच्या सुरुवातीला भगवान बुद्धाचा प्रवेश दाखवलेला आहे. तो प्रवेश झाल्याबरोबर समोर काही नर्तकी असतात, त्या डान्स करतात आणि एक गाणं म्हणतात आणि निघून जातात. त्यांच्याबरोबर जो भिक्षू असतो त्याच्याबरोबर भगवान बुद्धाची चर्चा झालेली दाखवलेली आहे. कौंडिन्य त्याचं नाव, कौंडिन्य बरोबर कौंडिन्य हे सत्य पात्र आहे, परंतु ते असं दाखवलेलं आहे. त्यांच्या ज्या चर्चा दाखवलेल्या त्या चर्चेमध्ये भगवान बुद्ध सांगतात की याच्यामुळेच मला बौद्ध धम्माचा शोध लागला वगैरे वगैरे. म्हणजे सम्यक हा जो शब्द आहे अष्टांगिक मार्गामध्ये, तो सम्यक शब्दाचा जो अर्थ आहे तो अर्थ नेमका काय आहे की बौद्ध धर्म नेमका मध्यम मार्गाचा कसा आहे, ते वीणा जी असते, वीणाची जी तार असते त्याच्यावर तो एक उदाहरण दिलेलं आहे. वीणाची तार जर खूप घट्ट केली तर आवाज किंवा ती तुटेल आणि खूप सैल केली तर तो आवाज योग्य येणार नाही. म्हणून ती एका मध्यम याच्यामध्ये त्याला बांधलं पाहिजे असं दाखवलेलं आहे. म्हणजे बौद्ध धर्माचा उद्देश, बौद्ध धर्म काय आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु त्यामध्ये जाणून बुजून नर्तकी आणलेले आहेत. याच्यावरून तुम्ही जरा समजून घ्या की जो दिग्दर्शक आहे किंवा ऋषिकेश जोशी किंवा साठे जे आहेत यांनी हे जे नाटक आणलेलं आहे याच्या मागचा उद्देश काय आहे. विदा सावरकरने हे नाटक लिहिलेलं आहे. विदा सावरकरांनी असं ते ऋषिकेश जोशी म्हणत होते की ते भगवान बुद्धाचा खूप आदर करतात वगैरे वगैरे. तसं नसून त्यांनी ते हिंदुस्थान हे पुस्तक वाचावं सावरकरांचं. त्यांनी भगवान बुद्धांचा किती अपमान केलेला आहे. त्या संदर्भामध्ये अत्यंत छान अशी सायन्स जर्नी याच्यामध्ये चर्चा झालेली आहे. माझ्या या व्हिडिओच्या मध्ये मी त्या डिस्क्रिप्शनमध्ये ही लिंक सुद्धा पाठवणार आहे. त्यामुळे तुम्हाला डिटेल्समध्ये सावरकर कसे होते, त्यांचा उद्देश काय होता हे तुम्हाला इथे समजेल. आता तुर्तास तरी आपण या नाटकाची चर्चा करणार आहोत. तर विक्रमसिंग हा बौद्ध भिक्षू होतो. नंतर
कौशल राजा त्याच्यावर आक्रमण करतो. कौशलचा राजा प्रसेनजीतचा मुलगा दाखवलेला आहे. प्रसेनजीतचा मुलगा, वास्तविक त्या मुलाचं नाव वडप्पू आहे, परंतु यांनी या ठिकाणी विद्युत गर्भ नाव दाखवलेलं आहे. त्याच्या पाठी एक कथा आहे, त्याबद्दल मी जास्त विस्तार बोलत नाही. हा व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही याचा असा प्रयत्न करत आहे, परंतु मुद्दाही कुठला सुटता कामा नये. याच्यामध्ये जे काही प्रसंग दाखवलेले आहेत त्यामध्ये एक प्रसंग आहे की भिक्षू जो आहे तो एका व्यक्तीकडे येऊन अगदी म्हणजे विडंबना अवस्थेत चर्चा करतो आणि भीक मागतो असं दाखवलेलं आहे. भिक्षू हा बघा, विनय पिटकामध्ये भिक्षूने कसं वागावं या संदर्भात विनय आहेत, म्हणजे नियम आहेत. भिक्षू हा कुठल्याही दारावर गेला असता त्या दारावर जाऊन फक्त उभं राहायचं आहे. काही क्षण म्हणजे 3 मिनिटं साधारण उभं राहायचं आहे. उभं राहिल्यानंतर कोणत्याही प्रकारचा इशारा करायचा नाही. हाताने इशारा करायचा नाही, डोळ्याने इशारा करायचा. डोळ्याने सुद्धा इकडे काहीतरी मला टाका, काहीतरी द्या, अजिबात अधिकार नाहीये. तो एक वेळ झाला तर पुढे निघून जायचं. भिक्षा मिळो किंवा न मिळो, दुसऱ्या घरावर फक्त जाऊन उभं राहायचं आहे. हा विनय आहे. आणि इथे भिक्षा मागताना दाखवले, भीक मागताना अक्षरशः दाखवले गेलेला आहे. तर हा एक प्रसंग त्यामध्ये दाखवलेला आहे. सगळ्यात महत्वाचं हे आहे की संन्यस्त खडग म्हणजे काय नेमकं. म्हणजे एक संन्यासी झालेला असतो आणि तो हातात तलवार घेतो. भगवान बुद्ध बघा, भगवान बुद्धाच्या विनय पिटकामध्ये म्हणा किंवा जे नियम आहेत, भगवान बुद्धाने कधीही कोणालाही जबरदस्ती केलेली नाही. दीक्षा घेण्यासाठी पण नाहीये. आणि तुम्हाला जर असं वाटलं की आता मी चिवर अंगावर घेतलेला आहे परंतु मला पुन्हा संसारिक जीवनात जायचं आहे, तर तुम्हाला तो भगवान बुद्धाने अधिकार दिलेला आहे. जेव्हा भगवान बुद्धांनी तो अधिकार दिलेला आहे तेवढी चर्चा करण्याची गरज काय. आणि शेवटी असं दाखवलेलं आहे की भगवान बुद्ध जाऊन त्याला समजवतात. तो त्यावेळी चिवर काढून उतरवून गेलेला असतो आणि भगवान बुद्ध समजवतात की बाबा रे, तलवार घेऊ नको. आणि हा तरी सुद्धा तलवार घेतो असं दाखवलेलं आहे. आणि त्याचं नाव त्याच्यामुळे संन्यस्त खडग असं पडलेलं आहे. खडग म्हणजे तलवार. मग संन्यासी झालेला माणूस पुन्हा तलवार घेतो असं सिद्ध करण्याचा तो केविलवाना प्रयत्न आहे. वास्तविक भगवान बुद्धाला त्याला प्रवचन करण्याची, त्याला उपदेश करण्याचा काही संबंधच येत नाही ना. एकदा चिवर अंगावरून उतरवलं त्यानंतर त्याचा ज्याचा प्रश्न राहिला, तलवार हातात घ्यावी की हत्या करावी की न करावी. भगवान बुद्धांनी सांसारिक लोकांसाठी पंचशील दिलेलं आहे आणि जे चिवर अंगावर घ्यायचे त्यांना अष्टशील आहे आणि विनय आहे. त्यामुळे भगवान बुद्धांनी तिकडे जाऊन त्याला सांगण्याचा, उपदेश करण्याचा प्रसंग येत नाही, संबंध येत नाही. त्यामुळे एखादा संन्यासी हातात, यांच्या म्हणण्याप्रमाणे संन्यस्त खडग म्हणजे ती तलवार तो पुन्हा घेतो, याच्याशी भगवान बुद्धाचा काही संबंध नाही. त्यामुळे हे पूर्ण नाटकाचं नावच चुकीचं आहे. त्यामुळे पूर्ण नाटकच चुकीचं ठरतं. एक लक्षात घ्या. त्याच्यानंतर विद्युत गर्भ हा प्रसेनजीतचा मुलगा दाखवलेला आहे.
तो शाक्यांवर आक्रमण करतो. विद्युत गर्भ हे पात्र काल्पनिक आहे. प्रसेनजीतच्या मुलाचं नाव वटोब्बू असतं. शाक्याचं आणि कौशलचं युद्ध होतं हे सुद्धा खरं आहे. परंतु त्या युद्धाचा फायदा घेऊन चुकीचे पात्र उभं करून चुकीच्या चर्चा निर्माण करून भगवान बुद्धाचा धम्म कसा चुकीचा होता हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळी आम्ही बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये आमची चर्चा झाली, या नाटकाचे दिग्दर्शक ऋषिकेश जोशी हे माझ्या बाजूला बसले होते. त्यांच्याशी अनेक विषयावर चर्चा झाली. त्यांना अनेक विषयात त्या भगवान बुद्धाच्या संदर्भात वास्तविक अभ्यास नव्हता. फक्त ते नाटक सावरकरांनी लिहिलेलं आहे म्हणून त्यांनी नाटक बनवलेलं आहे. बोलता बोलता ते स्वतः लोकोत्तर असं म्हणाले होते की लोकोत्तर म्हणजे काय, वास्तविक त्यांनाच माहीत नव्हतं. मग मी त्यांना विश्लेषण केलं. लोकोत्तर म्हणजे समस्त युनिव्हर्समध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत, या लोकांपेक्षा सर्वश्रेष्ठ जो कोण असेल तो लोकोत्तर आहे, ते भगवान बुद्ध, सम्यक संबुद्ध. तुम्ही भगवान बुद्धांनी त्यांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे ते वाचलेलं असावं कदाचित. त्याच्यामध्ये हे आलेलं आहे, भगवान बुद्धांना ज्यावेळी ज्ञानप्राप्ती होते म्हणजेच ते सम्यक संबुद्ध होतात, त्यावेळी या संपूर्ण युनिव्हर्समधून म्हणजे देवलोक, ब्रह्मलोक अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक तिथे भगवान बुद्धाचं दर्शन घेण्यासाठी आलेले असतात. म्हणजेच काय, सर्व लोकांपेक्षा श्रेष्ठ असणारा जो कोण असेल तो. त्याच्यामध्ये सर्व प्रकारची देव सुद्धा दर्शवण्यात आलेले आहेत. आणि म्हणजेच काय तर आता मी सांगू इच्छितो की सध्या एलियन्स म्हणून हा जो संशोधनाचा विषय निर्माण झालेला आहे जगामध्ये, काही म्हणजे काही अशा गोष्टी घटना घडत असते, त्या घटनेच्या अनुषंगाने त्यांना वाटतं की काहीतरी शक्ती आहे. मी त्यांना एक ॲडवाईस देतो की त्यांनी भगवान बुद्धाचा धम्म वाचावा, त्रिपिटक वाचावं. त्याच्यामध्ये जे जे वेगवेगळ्या प्रकारचे लोक दिलेले आहेत या लोकांवर थोडं संशोधन करा. त्याच्यामध्ये अनेक लोक दाखवलेले आहेत. तर ते लोक म्हणजे हे लोक त्यांना एलियन्स म्हणत असतील, त्यांना सोपं जाईल असो. तर त्याच्यामध्ये शेवटी भगवान बुद्धाच्या अंगावर चाल करून एक सैनिक येतो आणि हा जो विक्रमसिंग आहे तो त्याचा खून करतो. दाखवण्याचा उद्देश हा आहे की भगवान बुद्धांची अहिंसा कितीतरी तुम्ही मोठमोठ्या गोष्टी केल्या तरी मला भगवान बुद्धाला वाचवण्यासाठी कोणाची तरी हिंसा करावी लागली. ही घटना तर काल्पनिक आहे, परंतु तुम्हाला थोडक्यात सांगतो, ज्यावेळी एखादा व्यक्ती जो बुद्ध बनतो, बुद्धत्वापर्यंत पोहोचतो, सम्यक संबुद्ध होतो, तर त्या व्यक्तीला या संपूर्ण युनिव्हर्समध्ये कोणीही व्यक्ती मारू शकत नाही. मारण्यासाठी तुमच्या मनामध्ये क्रोध उत्पन्न झाला पाहिजे. क्रोधाला संपवणारी जी करुणा असते, करुणेचे जे वेव्ज असतात, या वेव्ज भगवान बुद्धाकडे जबरदस्त असतात. त्याच्या अनेक उदाहरणं आहेत. नलागिरी हत्तीचं उदाहरण तुम्हाला माहितीच असेल. नलागिरी हत्तीला पिसाळलेला हत्तीला म्हणतात, किंवा दारू पिलेला, दारू पाजून त्या हत्तीला त्यांचा चुलत भाऊ तो भगवान बुद्धाच्या अंगावर सोडून देतो, परंतु भगवान बुद्धाच्या समक्ष आल्यावर तो नतमस्तक होतो आणि शांत होतो. ही जी करुणा असते त्याची एक शक्ती असते, एक पॉवर असते, त्याच्या वेव्ज असतात आणि त्यामुळे तो हत्ती त्यांच्यावर चाल करून जात नाही. तर या विश्वातली कुठलीही शक्ती भगवान बुद्धाला मारू शकत नाही. आणि हे असं दाखवलेलं आहे, काल्पनिक आहे, की भगवान बुद्धाच्या अंगावर तलवार घेऊन जातो आणि
हा जो विक्रमसिंग असतो तो त्याचा खून करतो आणि भगवान बुद्धाला वाचवतो असं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. वास्तविक विदा सावरकर हे जे दिग्दर्शक होते जोशी हे म्हणतात की भगवान बुद्धाचे चाहते होते की भगवान बुद्धाचे फॉलोअर्स होते. त्यांनी कदाचित हिंदुस्थान वगैरे अशी पुस्तकं वाचली नसतील विदा सावरकरांची. भगवान बुद्धांचा प्रत्येक वेळा अपमान करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुन्हा असे म्हणतात की या देशावर शक होऊन म्लेच्छ यांचं राज्य भगवान बुद्धाच्या अहिंसेमुळे आलं असं म्हणतात. परंतु तुम्हाला त्या लिंक मधून बरीच माहिती मिळेल. मी थोडक्यात सांगतो. ही जे शक होऊन म्लेच्छ किंवा जे भारतामध्ये त्यावेळी आक्रमण करत होते किंवा आले तर त्या प्रत्येकाने बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे. बौद्ध धर्म स्वीकार केला आणि वरून त्यांनी धम्माचा प्रचार सुद्धा केला. एक उदाहरण देतो. राजा मिलिंद प्रश्न हे पुस्तक तुम्हाला माहिती असेल. राजा मिलिंद जो असतो तो नागसेन बरोबर चर्चा करतो. राजा मिलिंद त्याचं नाव असतं मिनंडस, नंतर तो मिलिंद असं भारतीय भाषेमध्ये बोललं गेलेलं आहे. तर तो चर्चा करून नागसेन म्हणते जी त्याला हरवतात चर्चेमध्ये, तेव्हा राजा मिलिंद ही दुसऱ्या शतकातली गोष्ट आहे आणि त्यावेळी ते मगधवर आक्रमण करतात. एक लक्षात घ्या, भगवान बुद्धांची अहिंसा नेमकी कशी आहे ते लक्षात घ्या. भगवान बुद्धाकडे हे जे बिंदुसार राजा जो असतो, बिंदुसार राजा सुद्धा भगवान बुद्धाकडे एकदा येतो आणि म्हणतो की बरीच सैन्य तुमच्याकडे येत आहेत, दीक्षा घेत आहेत. असे सैनिकच जर यायला लागले तर मग आपल्या जो देश आहे त्याचं रक्षण कोण करणार, कसं करणार. त्यावेळी भगवान बुद्धांनी सैनिकाला दीक्षा घेण्यास मनाई केलेली आहे. ही अहिंसा भगवान बुद्धाची आहे. आणखी उदाहरण देतो तुम्हाला. ज्यावेळी सम्राट अशोकाने म्हणजे कलिंगचं युद्ध झालं, कलिंगच्या युद्धानंतर निमृत नावाच्या बंदेजींनी माफ करा सम्राट अशोकाला जे प्रवचन दिलेले आहेत, चर्चा झालेली आहेत वगैरे, आणि त्याच्या माध्यमातून ते बौद्ध धर्माची दीक्षा घेतात. असं म्हणतात की त्यांनी तलवार टाकून दिली. आता एक लक्षात घ्या, ही इतिहासात नोंद आहे, लक्षात घ्या. सम्राट अशोक काय करतो की बौद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्याच्या बॉर्डरला जे काही राज्य आहेत या सगळ्या बॉर्डरवर सैन्य दुप्पट करतो आणि त्यांना पत्र पाठवतो की मी भविष्यात तुमच्यावर आक्रमण करणार नाही, परंतु तुम्ही जर आक्रमण केलं तर मी तुम्हाला सोडणार नाही. या प्रकारची अहिंसा भगवान बुद्धाची होती. विचार करा, त्यावेळी भगवान बुद्ध सैनिकाला भिक्षू होण्यापासून रोखतात. तर याच्यावरून भगवान बुद्धाची अहिंसा कशी होती हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर आपण थोडक्यामध्ये आपण ही चर्चा केलेली आहे. मी कन्क्लुजन करतो. या नाटकाचा उद्देश एवढाच आहे की भगवान बुद्धाच्या विचारांचा अपमान करणे. सगळे पात्र काल्पनिक आहेत आणि काल्पनिक पात्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे संवाद दिलेले आहेत, त्यांच्या तोंडी घातलेले आहेत, त्या संवादाच्या आणि त्या कृतीच्या माध्यमातून भगवान बुद्धांना कमी लेखण्याचा जो प्रयत्न आहे, भगवान बुद्धांची अहिंसा, अरे संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये भगवान बुद्धानंतर संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार झाला. या देशावर आक्रमण करणं सोपं नव्हतं, परंतु हे सोपं कधी झालं, आक्रमण कधी होऊ लागले आणि आक्रमण करून ते आपल्याला गुलाम कधी बनवलं गेलं. या देशामध्ये चातुर्वर्ण व्यवस्था कोणी निर्माण केली. या चातुर्वर्ण व्यवस्था ज्यावेळी निर्माण झाली त्याच्यामध्ये क्षत्रिय हा एकच लढवय्या जर असला, आता विचार करा,
युद्ध करणारा कुशल व्यक्ती जो फक्त क्षत्रियामध्ये जन्म घेऊ शकतो असं नाही ना. स्किल्ड पर्सन तिकडेच जन्म घेऊ शकतो असं काही नाही ना. इतर सगळ्या वर्णामध्ये, जातीमध्ये, जातीमध्ये असू शकतो. परंतु यांनी फक्त एकच क्षत्रिय असं ठरवलं. क्षत्रिय लढवय्ये असतो, क्षत्रियने लढलं पाहिजे. अरे म्हणजे तुम्ही इतर लोकांची जी स्किल आहे त्याला तुम्ही मारत आहात. तुम्ही एकाच वर्णाच्या लोकांना लढण्याचा अधिकार दिल्यामुळे, म्हणजे ते किती टक्के लोक आहेत? एक 2-5% लोक असतील, 2-3%. आणि ते सुद्धा सगळे स्किल्ड फायटर असतील असं काही सांगता येत नाही ना. मग तुमच्या या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमुळे आपल्या देशावर इतर काही लोकांनी आक्रमण केले. याला जबाबदार बौद्ध धर्म नसून तुमची चातुर्वर्ण व्यवस्था आहे असं मला म्हणायचं आहे. ही चर्चा इथेच मी संपवतो. अगदी प्रामाणिकपणे ऐतिहासिक उदाहरणं देऊन, संदर्भ देऊन ही चर्चा झालेली आहे. आपण सर्वांनी विचार करा, हे नाटक पाहायचं की नाही पाहायचं. भगवान बुद्ध हे भारत देशाची शान आहे, लक्षात घ्या. भारत देशाला संपूर्ण जग भगवान बुद्धाचा देश म्हणून ओळखलं जातं. आपल्याच देशाचा आपण अपमान करणार आहोत का? आपल्या देशामध्ये जगातल्या सर्वश्रेष्ठ महापुरुषाचा जन्म झाला, त्याचा आपण अपमान करणार आहोत का? एक उदाहरण देतो तुम्हाला. कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये एक रिसर्च झाला आणि त्या रिसर्चमध्ये असं ठरवण्यात आलं की गेल्या 10,000 वर्षामध्ये संपूर्ण जगामध्ये मानवतेसाठी कार्य केलेलं, त्यांच्या कार्याच्या अनुषंगाने आकडेवारी 1, 2, 3 असे 100 लोकांची एक लिस्ट तयार झाली. आणि या 100 लोकांच्या लिस्टमध्ये लक्षात घ्या, कार्याच्या अनुषंगाने कोण श्रेष्ठ आहे गेले 10,000 वर्ष, त्याच्यामध्ये भगवान बुद्धांचं पहिलं नाव आहे. आणि 4थं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. भारत देशामधून फक्त 2च व्यक्ती आहेत. मग अशा जगातल्या सर्वश्रेष्ठ महान व्यक्तीचा, आपल्या भारत देशातल्या व्यक्तीचा, आपल्या भारत देशातल्या महापुरुषाचा अपमान तुम्ही सहन करणार आहात का? माझं वैयक्तिक मत मी सांगतो की हे नाटक चुकीचं आहे. हे नाटक प्रदर्शित करता कामा नये. ही चर्चा त्याचसाठी होती. प्रामाणिकपणे, निपक्षपातीपणे आपण सुद्धा विचार करा. निपक्षपातीपणे विचार केल्यावर तुमच्या लक्षात येईल की हे नाटक चुकीचं आहे आणि आपण त्याला बायकॉट केलं पाहिजे किंवा सपोर्ट केला पाहिजे. आपण ठरवा. नमस्कार, धन्यवाद.